विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। करणी सेनेचा अजय सेंगर जो मागे संविधानाविषयी बरगळत होता, तो आता त्यांनी पुन्हा त्याच्या घाणेरड्या तोंडातून, नीच तोंडातून बरगळ उकली आहे। तो अजय सेंगर वडवा म्हणतोय की भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा जो कार्यक्रम होतो 1 जानेवारीचा, त्या कार्यक्रमावरती बंदी घालावी। अरे अजय सेंगर, तुमच्या नामर्द पूर्वजांचा इतिहास बाळांनो तुम्ही किती वेळ, किती महिने, किती वर्ष लपवणार? तुमच्या नामर्द पूर्वजांचा इतिहास, तुमचे जे नामर्द 28,000 पूर्वज होते, जे आमच्या फक्त 500 महारांकडून हरले गेले। होय, आमच्या 500 महारांनी त्या 28,000 नीच वृत्तीच्या, ज्यांनी माणसामध्ये भेदभाव आणला होता, ज्यांनी आमच्या गळ्यात मडका आणि पाठीला झाडू बांधलं होतं, त्या नीच औलादींना सपासप कापून टाकलं आणि गौरवशाली इतिहास घडवला। आणि त्याच इतिहासानंतर इथला पीडित, इथला दलित, इथला शोषित, ज्यांनी तुमच्या पिढ्यानपिढ्या या शोषितावरती, या दलितावरती, या वंचितावरती पिढ्यानपिढ्या अन्याय केले होते, खऱ्या अर्थानं त्या भीमा कोरेगावच्या लढाईनंतर त्या शूर 500 महारांनी त्या नीच पेशवाईला गाळल्यानंतर खऱ्या अर्थानं समानता या देशामध्ये प्रस्थापित होण्याचं काम झालं। आणि अजय सेंगर सारखा मनुवादी विचारसरणीचा एक नीच व्यक्ती म्हणतोय की तो शौर्य दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात यावा। अरे अजय सेंगर, का रद्द करण्यात यावा? आमच्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास आहे। जगाच्या इतिहासामध्ये अशी आजपर्यंत नोंद नाही की 500 जणांनी 28,000 जणांना संपून टाकल्याची। तुमचे पूर्वज नामर्द होते काय? मग आता आम्ही असा प्रश्न उपस्थित करावा काय? आमच्या फक्त मुठभर 500 मावळ्यांनी, आमच्या मुठभर 500 शूरवीरांनी ती तुमची नीच पेशवाई गाळून टाकली। ज्या पेशवाईनं असमानता, माणसामध्ये भेदभाव निर्माण करण्याचं काम केलं होतं, ज्या पेशवाईनं इथल्या माय माऊलीला पायाच्या चपलेपेक्षा घाणेरडी वागणूक दिली होती, ती पेशवाई नव्हती तर ती मनुवाद पेशवाई होती, मनुवादाला मानणारी पेशवाई होती। आणि आता जर तुमचे 28,500 जणांच्या विरोधात लढणारे जर नामर्द होते तर त्याला आम्ही काय करू शकतो? अजय सेंगर, आमच्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास आम्ही जगासमोर मांडणार। कुणाची हिंमत नाही भीमा कोरेगावचा कार्यक्रम रद्द करण्याची। या महाराष्ट्रात, या देशात कुणाची माय राहिली नाही की तो भीमा कोरेगावचा कार्यक्रम रद्द करेल। नामर्दांनी नको त्या गोष्टीत बडबड करू नये। अजय सेंगर, तू एका नामर्दाच्या औलाद आहेस, कारण तुझ्या त्या 28,000 नामर्दांचा इतिहास, जी बदनामी होते, जे त्यांच्या मर्दानकीवरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की बाबा हे 28,000 जणांना 500 महारांनी, त्या 500 शूरवीरांनी कसं काय कापलं? अरे 28,000 जण तुम्ही आणि एका बाजूला 500 जण, त्यावरून तुम्ही लक्षात घ्या की 28,000 म्हणजे ती नामर्दांची फौज होती। तर त्यामुळं अजय सेंगर त्याच 28,000च्या फौजेचा तू एक नामर्द सैनिक आहेस। भीमा कोरेगावचा गौरवशाली इतिहास हा आमच्या बाबासाहेबांनी, आमच्या बापानं जगासमोर मांडलेला आहे। स्वतः मानवंदना द्यायला, स्वतः अभिवादन करायला
तुमचा माझा बाप या देशाचा उद्धार करता, ज्यानं खऱ्या अर्थाने देशात समानता प्रस्थापित केली, होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राष्ट्रपिता बाबासाहेब आंबेडकर आपला बाप. अभिवादन करायला जायचं. आपण बाबासाहेबांची लेकरं, आपण बाबासाहेबांना मानणारी लेकरं, आपण बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार चालणारी लोक, आपण तिथे अभिवादन करायला जाणार म्हणजे जाणार. अजय सिंगर, अरे तुझ्यासारखे तू नाही एक आणखी 28,000 तरी गांडूवाले बोलणारे तुमच्या अखिल भारतीय सगळे नामर्द, तरी सुद्धा भीमा कोरेगावचा कार्यक्रम बंद होणार नाही, रद्द करणार नाही. भीमा कोरेगावचा कार्यक्रम रद्द करण्या इतपत या मातीमध्ये कुणा मायचा लाल पैदा झाला नाही, कुणाची माय झाली नाही. भीमा कोरेगाव शौर्य दिन हा चिराई होणार. भीमा कोरेगाव क्रांती दिन जिंदाबाद. 500 शूरवीर महाराजांचा पराक्रम जिंदाबाद. आमच्या येणाऱ्या पिढ्यांना हा इतिहास, गौरवशाली इतिहास आम्ही सांगणार. आणि जर तुम्ही बंदीची मागणी कराल, कार्यक्रम रद्द करण्याची मागणी कराल, तर मग तुमचा तो नामर्द, तुमच्यात दम नसलेला तुमचा इतिहास आम्ही नक्कीच मग सांगणार की आमचे 500 जण आणि तुमचे ते 28,000 जण नामर्द गांडू.com वरती काम करणारी लोक. अरे अजय सिंगर, बडव्या तुझ्या मुलांनी काय होणार नाही. आणि अजय सिंगरला नामर्द अजय सिंगर, भीमा कोरेगावचा कार्यक्रम होणार म्हणजे 100% होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन जिंदाबाद. जय देव, जय भारत, जय संविधान. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.